आज मी नाश्त्याला बनवलं होतं उपीट आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओज नाही बनवले. मग ठरवलं की आजचा व्हिडिओ ताईंच्या नावावरती. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई. पण या मोठ्या जरी असल्या म्हणजे माझ्यापेक्षा, तरी पण त्या मानाने पण मोठ्या आहेत आणि मनाने पण मोठ्या आहेत. कारण जेव्हा आपलं लग्न होतं ना आणि जेव्हा आपण सासरी येतो तेव्हा आपल्याला कोणतरी पाहिजे असतं असं, ज्या गोष्टी आपण शेअर करू शकतो त्यांच्याशी. तर तशी ही माझी एक मैत्रीण झाल्या आणि ना खूप म्हणजे रिस्पेक्ट आहे माझ्या मनात ह्यांच्याबद्दल. पण त्या इतक्या म्हणजे सुंदर पद्धतीने मला सगळं समजून सांगायच्या, जसं की माझी मोठी बहीणच आहे असं. आणि आम्ही कधीतरीच एकत्र यायचो, म्हणजे येतो. पहिले तर आम्ही एकत्रच होतो, नंतर त्या वेगळ्या झाल्या, नंतर त्यांनी घर घेतलं, नंतर त्या दोघांनी म्हणजे माझ्या दिरांनी आणि जाऊबाईंनी आम्हाला म्हणजे सपोर्ट केला, नंतर आम्ही घर घेतलं. असं एकमेकांना खूप सपोर्ट, मानसिकरित्या असू दे किंवा आपलं आर्थिकदृष्ट्या असू दे, खूप म्हणजे खूप. आणि मी खूप म्हणजे खूप ग्रेटफुल आहे की माझ्या आयुष्यात ही दोन माणसं आहेत, माझे दीर आणि माझ्या जाऊबाई. आणि ही दोन माणसं आहेत म्हणून आम्हाला खरं तर इतकं छान वाटतं. एक सपोर्ट असतो आपल्या पाठी. आणि म्हणजे जसं मोठे असतात तर मोठे फक्त दादागिरी करायलासाठी किंवा माझंच ऐकलं पाहिजे किंवा मीच बरोबर किंवा असं, म्हणजे असे काही गोष्टी असतात ज्या की मी बघते आजूबाजूला. पण तसं या दोघांचं अजिबातच नाही आहे. तर हे दोघं पण आम्हाला जिथे चुकतं तिथं समजून सांगतात, ओरडून सांगतात आणि व्यवस्थित सगळं हँडल करतात. प्रत्येक गोष्ट आम्ही ह्यांच्याशी शेअर करतो आणि करू शकतो. एक सेफ प्लेस वाटते आम्हाला. आणि खूप म्हणजे खूप मस्त वाटतं मला या दोघांच्याबद्दल. ताई तर एकदम एक एक नंबर आहेत माझ्या जाऊबाई. कधीच त्यांनी मला असं म्हणजे तू लहान आहेस, मी मोठी आहे, माझंच ऐक वगैरे असं कधीच दाखवलं नाही. इतक्या छान आणि ग्राउंडेड आहेत ना. आणि भरपूर गोष्टी म्हणजे ज्या त्या मोठ्या आहेत त्यामुळे त्यांना अगोदर मुलं वगैरे झालेली आहेत, तर कसं काय हँडल करायचं, काय द्यायचं काय नाही द्यायचं, स्कूलच्या बाबतीत असू दे, आम्ही जेव्हा पण भेटू एवढं गॉसिप करतो. आणि हां, एक गोष्ट आहे, आपण जसं आपले खूप खास मित्रमैत्रिणी असतात त्यांना रोज फोन करत नाही, पण जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण किती छान सगळं मनातलं सांगतो, जेवढ्या दिवसाचं राहिलेलं असतं सगळं सांगतो. त्याही मला सांगतात, मीही त्यांना सांगते. आणि सेम असंच नातं स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते की हे नातं असंच अक्षरशः आम्ही म्हाताऱ्या होईपर्यंत राहू देत. आणि ताई, तुम्हाला बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही अशाच राहा, हसत खेळत राहा. तुम्हाला आयुष्य, उदंड आयुष्य लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.